मित्रांनो, माझ्या ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत आहे आणि माझ्या चॅनलचं नाव तुम्हाला माहिती आहे, SP गोविंद सर. बघत राहा. आणि आपण आलो आहोत की आज एका मीटिंगसाठी आलो मी. 31 तारखेच्या कार्यक्रमाचं इन्व्हिटेशनचं जे काही करायचं आहे आपल्याला नियोजन, ते नियोजनाची माहिती घेण्यासाठी मी संजय शेठ हरपळे यांच्या घरी आलो आणि त्यांच्यासंग बोलणं झालं. आणि येता येता पुढं काशी भाऊ, त्याच्यानंतर शिंदे साहेब हे भेटले. आणि हे बघा आपले रोजचे कलाकार आपले काका पण आलेत. आणि योगायोग असा होता, आज वार सोमवार म्हणजे शंकराचा वार. आणि ही आहे कपिला गाई, शेठची गाई आहे कपिला ही एक. आणि आज तिला एक करडू झाले, बाळ झाले, सांगता येत नाही, एक छोटस बाळ झाले. काय झालं? गुरु झाले. आणि त्याची सेवा करतात हे रामा शिंदे. आणि हे बघा ते छोटस बाळ. आणि आज जन्मल्यामुळं ही आहे आपली कपिला. आणि तिचं हे बाळ आहे, ह्याचं नाव ठेवलंय सोमा. का तर आज सोमवार, शंकराचा वार, त्याचं नाव ठेवलंय सोमा. आणि हे असं इतकं छान वातावरण आहे की आपण असं वाटतं की बंगल्यातच आपण इथं आलो खेड्यात. आणि पुढं शेडचं बंगला आहे आणि ह्या शेडच्या आवारामध्ये हे खूप छान असं वातावरण आहे. आणि हा 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 हे गोठा आहे, शेडचा गोठा असं. आणि त्याची सेवा करतात ते सर्वजण. आणि खूप छान व्यवस्थित सगळ्या गोष्टी घडल्यात. आणि आजपासून हा. आणि हे पण बघा, त्यांना व्यवस्थित सगळं खाण्यासाठी एकदम ओरिजिनल असं काय म्हणतात, त्याला पेंड म्हणतात. आणि पाड आहे, पेंड आहे, बरोबर. मला वाटतं ह्याला कुट्टी म्हणतात, कडबा कुट्टी. हा, म्हणजे मला पण थोडंसं लक्षात आहे कारण मी दौडच आहे. हा, कडबा कुट्टी हे सगळं असं चांगलं. आणि तुम्हाला माहिती आहे की शेठच्या घरनं किंवा शेठच्या कार्यक्रमातलं कुणी उपाशी जात नाही. तर हे जनावरं कसे उपाशी जाते, ह्यांना पण खायला खूप छान आणि ब्रँडेड आणि असं वातावरण इकडचं झाले. आणि तिथं आले की मी खूप हॅपी असतं. आणि माझ्या कार्यक्रमाचं पण नियोजन शेठने लावून टाकलंय, तुला काय करायचं कर म्हणजे. आता मी चाललोय आपल्या कार्यक्रमाचं नियोजन करायला. पाऊस पडतोय. 31 तारखेला सर्वांनी यायचंय लिटिल फ्लॉवर इंग्लिश मीडियम स्कूल, धमळवाडी, SSC वर. ओके, तर चला आपण निघूया. आणि तुमचं खूप खूप अभिनंदन. तुमच्या मेहनतीमुळे, तुमच्या कार्यामुळे खूप छान असा आजचा दिवस आम्ही पाहिला. की ह्याची नीट काळजी घ्या. ओके. आणि ह्यांचं खूप खूप धन्यवाद. आणि शेठचं पण खूप खूप धन्यवाद की आज ह्या ठिकाणी कपिलला सोमा झाला, बरोबर ना. हां. आणि आमच्या रामाला चेहऱ्यावर कळी आली. चालेल. हा, तर मित्रांनो, कसं वाटलं तुम्हाला? पहा, नीट बघा, कमेंट करा, काही चुकलं असेल तर सांगा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि अशा आजच्या ह्या व्हिडिओला सर्वांनी लाईक, फॉलो करा. कसं वाटलं तर नक्की सांगा. तर पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये, पुढच्या एपिसोडमध्ये किंवा पुढच्या व्हिडिओमध्ये. तर लक्षात ठेवा, SP गोविंद सर ही माझी आयडिया आहे, हा आपला ब्लॉग आहे. बघा आणि मजा करा. नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा.